आज आले होते सासरी आणि एकदम माझा मूड ऑफ झाला होता आणि कोणत्याही मुलीला माहेरी गेल्यानंतर सासरीही यावंच लागतं. चला म्हटले या सगळ्याकडे दुर्लक्ष करू आणि आपण आता स्वयंपाकाला लागू. ह्या वेळेला गावी गेले होते ना, पिल्लू अजिबात रडली नव्हती, त्यामुळे मी राहिलं होतं. आणि जेव्हा जेव्हा मी जाईल तेव्हा रडायची आणि तेव्हा मला राहताच येत नव्हतं. लगेच जा जा ये असं होत होतं. ह्या टायमिंगला राहिली होती, त्यामुळे मी राहिलो होतो. हे मला बोलले होते की माझं डोकं दुखत आहे आणि मी गोळ्या घेऊन येतो शिरगावातनं. मी बोलले त्यांना ठीक आहे तुम्ही जाऊन या. आणि हे आले आणि मला बोलले की तुझ्यासाठी काहीतरी खायला आणले. खायला नव्हतं, माझ्यासाठी त्यांनी गिफ्ट आणलं होतं. माझ्यासाठी वॉच आणलं होतं ना, ते इतकं पाहून मी खुश झाले होते ना, खरं सांगते. वॉचचं नाव होतं ना फॉसिल जेन 9. एकदा मी ह्यांना बोलले होते की हे मला वॉच हवं आहे आणि खरं सांगते गिफ्ट जेव्हा दिलं ना तेव्हा मला असं वाटलं होतं कॅडबरी किंवा दुसरं काही तर असेल. आणि खरं सांगते उघडून पाहिलं तेव्हा वॉच होतं. नाराज होते आणि एका क्षणात मी खुश झाले. मी ना ऑनलाईन मागवलं होतं आणि ते पहिलाच त्यांनी अनबॉक्सिंग वगैरे करून पाहिलं होतं, चेक करून म्हणजे नीट आहे की नाही, खराब वगैरे असलं तर रिटर्न वगैरे करता येईल. त्याच्यासोबत 2 बेल्ट मिळाले होते, चार्जरची पिन मिळाली होती, वर्षभराची गॅरंटी होती आणि वॉटरप्रूफ वॉच होतं. मला काही दम निघेना, बेल्ट वगैरे लावून घेतला, त्यानंतर हातातही घालून बघितलं, ब्लूटूथ वगैरे जॉईंट केलं आणि कॉलही करून बघितला. एकदाच चला म्हटलं उद्घाटन करून टाकू. आपल्या बायकोला ना छोटंसं जरी गिफ्ट दिलं तर ना ती त्याच्यातही खुश असते. असं नाही की मोठंच दिलं पाहिजे. खरंच नाही, हे माझ्यासाठी गिफ्ट खूप मोठं आहे. अहो तुम्हाला थँक्यू सो मच आणि हे कायम मी जपून ठेवेन गिफ्ट. मला ना पर्सनली हे खूप वॉच आवडलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चला म्हटलं कोण बघायच्या अगोदर बॉक्समध्ये पॅक करून ठेवू. चेष्टा केली हां.